बीडमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 5 जणांना एसटी बसनं चिरडल्याची घटना घडली आहे। या 3 तरुणांचा मृत्यू झाला। या तरुणांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून आता या ठिकाणी नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। जोपर्यंत एसटीचे अधिकारी या ठिकाणी येऊन या तरुणांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला नोकरीत सामावून घेण्याचे आदेश देणार नाहीत तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतलाय। आता पोलीस अधिकारी या नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत। दरम्यान एसटी बसने चिरडलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना सरकारकडून मदत मिळणार। 3 तरुणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखांची मदत मिळणार। या कुटुंबावर सध्या खूप मोठी वाईट वेळ आलेली आहे आणि या कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे तरुण झटत होते, मेहनत घेत होते। त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील किमान एक सदस्य या एसटी महामंडळामध्ये शासकीय सेवेत घ्यावा आणि त्याशिवाय आणि लेखी आश्वासन एसटी महामंडळाच्या वरिष्ठांनी दिल्याशिवाय आम्ही जे की मृतदेह आहेत ते ताब्यात घेऊन अंत्यविधी करणार नाहीत, एवढीच आमची भूमिका आहे। यावर आम्ही सर्व ठाम आहोत।